आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतो. आर्यन खानचा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळण्यात आलेला आहे. विशेष सत्र न्यायालयाने आज याबद्दलचा निकाल देणं अपेक्षित होतं आणि त्या पद्धतीने आज या निकालावरती त्याचा जामीन अर्ज फेटाळल्याचं न्यायालयाने म्हटलंय. तसं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणातली ही मोठी घडामोड आपण बघतोय. पुन्हा एकदा आर्यन खानचा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळण्यात आला. आज 20 तारखेला या जामीन अर्जावरची सुनावणी जी आहे ती ठेवण्यात आलेली होती. दोन्ही बाजूंनी याबद्दलचा युक्तिवाद झाला. याविषयी बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत. अजित, काय माहिती याबद्दल? विशाल, आर्यन खान याचा जो आहे हा न्यायालयाने फेटाळलेला अशी माहिती मिळते. यानुसार आपण पाहिलं की या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून आर्यन खानवर जे आरोप केले जात होते किंवा तपास यंत्रणांमध्ये ज्या पद्धतीनं सर्व गोष्टी समोर आल्या होत्या आणि ज्या तपासामध्ये समोरनंतर न्यायालयामध्ये या गोष्टी मांडल्या गेल्या की कशा पद्धतीने या सगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळे धागेदोरे आहेत आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ तस्कर जे आहेत त्यांचा संबंध येतो. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एनसीबीनं त्यांचा जो संपूर्ण पाठपुरावा होता तो न्यायालयामध्ये जोरदार मांडला होता. जसं काही आपल्याला माहिती आहे की महानगर दंडाधिकारी न्यायालय त्या ठिकाणी देखील जोरदार जामिनाला विरोध केला. त्यांना न्यायालयीन कोठडी द्यावी याकरता एनसीबीनं विरोध केला. इथं देखील त्यांनी जोरदार विरोध केला होता एनसीबीनं. आणि तेच लक्षात घेता न्यायालयाने या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की ज्या पद्धतीनं एनसीबीचा तपास आहे, एनसीबीला ज्या गोष्टी हातामध्ये लागलेल्या आहेत त्यांना आणखी पुढे तपास जो करायचा आहे त्या पार्श्वभूमीवर या पातळीवरती जामीन होऊ शकत नाही. त्यामुळे आर्यन खान याचा जामीन जो आहे तो मुंबई सत्र न्यायालयाने म्हणजेच मुंबई सेशन्स कोर्टाने फेटाळलेला आहे. यामुळे शाहरुख खान याला आणि आर्यन खानला हा एक मोठा धक्का मानला जातोय. पहिल्यांदा असं घडतं असं नाही, पण अशा पद्धतीनं घडणं हे अनेकांच्या भुवया उंचवणार आहे. कारण का 1 ऑक्टोबरला आर्यन खानला चौकशी करता ताब्यात घेतलं होतं. 2 ऑक्टोबरला त्याला अटक दाखवण्यात आली. 3 ऑक्टोबरला त्याला न्यायालयामध्ये हजर केलं गेलं. तिथे त्याला 7 ऑक्टोबरला एनसीबी कोर्टाने सुनावली गेली. त्यानंतर जेव्हा पुन्हा 7 ऑक्टोबरला न्यायालयामध्ये हजर केलं गेलं त्यावेळी 13 तारखेपर्यंतची कोठडी जी आहे ती सुनावली गेली. न्यायालयाने सुनावलं. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या टप्प्याटप्प्यांमध्ये हे जे कोर्टाची प्रक्रिया जी आहे ती पार पाडली. पण आज अपेक्षा होती की आर्यन खानला जामीन मिळेल, पण या पद्धतीनं एनसीबीने तपास केलेला आहे. एनसीबीने जो जामीन अर्जाकरता विरोध केलेला आहे या सगळ्या गोष्टी पाहता न्यायालयाने एनसीबीची बाजू मान्य करत किंवा त्यांनी ज्या गोष्टी न्यायालयासमोर ठेवलेल्या आहेत त्या गोष्टींची पूर्तता करत आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट या तिघांना जामीन देण्यास नकार दिलेला आहे. अजित, ही कितवी वेळ आहे की आर्यन खानचा जामीन जो आहे तो नाकारण्यात आला? ही दुसरी वेळ आहे. कारण का नाकारण्यात आला म्हणण्यापेक्षा नाकारण्याची पहिलीच वेळ आहे. पण याच्यावरती सुनावणी घेण्यास नकार दिला गेला तो पहिल्यांदा महानगर दंडाधिकारी, ज्याला आपण मुंबई किल्ला कोर्ट म्हणतो, त्या न्यायालयानं सुरुवातीला ज्यावेळी आपल्याला माहिती आहे की विशेष सरकारी वकील अनिल सिंग जे आहेत त्यांनी न्यायालयामध्ये हा युक्तिवाद केला होता की ज्या पद्धतीने ही कलमं लावली गेलेली आहेत आणि जे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांमध्ये जामीन देण्याचा अधिकार मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाला नाहीये. आणि तेच पाहता शेवटी न्यायालयाने तोच निकाल दिला की आमच्या अधिकारामध्ये या जामीन अर्जावर सुनावणी करण्याचे अधिकार नाहीये. त्यामुळे तुम्ही वरच्या न्यायालयामध्ये बिल्कुल हाईकोर्ट तो अप्लाई करेंगे. अपन सर्टिफाइड कॉपी के लिए वेट कर रहे हैं ऑर्डर का. On what grounds was it rejected? On what सी grounds? ग्राउंड्स आर नॉट येट नोन टू अस बिकॉज अभी सिर्फ ऑपरेटिव ऑर्डर पास किया हुआ है. हमने सर्टिफाइड कॉपी अप्लाई किया हुआ है, so we will get to know shortly. What will be the future course of action from Aryan Khan and the other people who were arrested? All have the same options only. We will have to all approach Honorable Bombay High Court itself. And when that will be done by tomorrow As itself? early as possible, as soon as we get the order in hand. It was looking likely that there was no consumption found with the people, so it would be easy for bail. But now look, it's difficult to get bail even from High Court. So it's an unfortunate situation, but I am sure that Honorable Bombay High Court will scrutinize the case properly because there are already several precedents on record which states that small quantity cases bail should be granted. But what grounds the bail has been rejected? Any idea about it? It's completely blank right now because we are yet to know the order right now because we have already applied for certified copies. Once the order comes in hand, then we will be sure on what is the ground about it. Today only the order was given, no arguments, right? No arguments, I think. And tomorrow Bombay High Court will be approached? Tomorrow, if we get the, luckily, fortunately, if we get the order today itself, then we will approach the Honorable Bombay High Court as early as possible.
थैंक यू। हमारे साथ काशिफ देशमुख है सर। हमें बताएं कि क्या हुआ आज कोर्ट में, क्या फैसला आया, कोर्ट ने क्या जमानत दी? देखिए, आज सिर्फ ऑपरेटिव ऑर्डर पास हुआ है और डिटेल ऑर्डर हाथ में आना बाकी है। तो जैसे ही ये डिटेल ऑर्डर हाथ में आता है तो हम उस पर डिस्कस कर पाएंगे कि क्या रीजन से, किस बेसिस पे इसको रिजेक्ट किया। क्या सब चर्चा हुई किसी पर या सीधे फैसला सुना दिया गया? फैसला सीधा सुनाया हुआ है। आगे का आपका कदम क्या होगा? आगे का कदम डेफिनेटली हम बॉम्बे हाईकोर्ट अप्रोच करेंगे। कब तक? जैसे हमारे हाथ में ऑर्डर आता है। क्या मानते हैं, क्या ग्राउंड हो सकता है कि रिजेक्ट कर दिया सेशंस कोर्ट? ऐसा अजम्पशन प्रिजम्पशन तो यही है कि जैसा मैंने शुरू में बताया था कि स्मॉल क्वांटिटी वालों को कमर्शियल क्वांटिटी से जोड़ा जा रहा है, जो कि कम्प्लीटली रॉन्ग है। तो उसके बेसिस पे ही हुआ रहेगा ज़्यादा से ज़्यादा। तो आगे किस तरह से लेके जाएंगे इस केस को बताइए। अभी तो बॉम्बे हाईकोर्ट पहले अप्रोच करना है। पहले तो इम्पोर्टेंट ये है कि बेल पे सब बाहर अभी करेंगे या फिर कल? नहीं, अभी तो पहले सर्टिफाइड कॉपी के लिए हमने अप्लाई किया हुआ है और जैसा अगर आज ये उम्मीद है कि अगर आज आ जाता है हाथ में तो हम कोशिश करेंगे कि 4 तक या 5 तक मूव करने के लिए, वरना कल ही मूव करना पड़ेगा। हाईकोर्ट में आपको नई दलीलें रखनी पड़ेगी कोर्ट में? नहीं, दलीलें तो वही होगी, लेकिन ग्राउंड्स कुछ और है, छोटे मोटे चेंजेस रहेंगे, ज़्यादा और कुछ नहीं। डिपेंडिंग के वो ग्राउंड्स उस पर कवर होके जो नीचे सेशंस कोर्ट का ऑर्डर जैसा है उस बेसिस पे ग्राउंड्स बनेंगे। क्या तीनों ही आरोपियों के लिए यही बातें रखी गई ग्राउंड हो सकता है रिजेक्ट करने की? नहीं, तीनों के लिए जहाँ तक मुझे समझ में आता है, प्रिजम्पशन मेरा ये है कि तीनों के लिए सेक्टर ही रखा होगा, लेकिन वही कॉन्स्पिरेसी का ही एंगल शायद से होगा। अब डेफिनेटली देखते हैं, अगर वो जैसे रिकॉर्ड पे आता है ऑर्डर तभी इस पर डिस्कस कर पाएंगे। याबद्दल बोलूयात आपल्याबरोबर आहेत कायदेतज्ञ असीम सरोदे. असीम सरोदे, पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे की आज न्यायालयाने जामीन नाकारलेला आहे आर्यन खानचा. यामध्ये आता हे वकील महोदय जे होते, या 3 लोकांवरती जे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यापैकी एक ते वकील होते, जे असं म्हणत होते की नेमक्या कुठल्या ग्राउंडवरती बेल रिजेक्ट झाली माहीत नाहीये, पण कमर्शियल क्वांटिटीशी याचा संबंध जोडला जातोय. खरंच काही असं यामध्ये होतंय का? मुळात कमर्शियल क्वांटिटी जी आहे ती वेगवेगळे जे ड्रग्स आहेत त्याच्यानुसार वेगवेगळी ठरलेली आहे आणि आर्यन खान किंवा त्याचे मित्र जे आहेत त्यांच्याजवळ काही सापडलं नाही असं एकदा एनडीपीएसनी सांगितलं होतं, तर काही जणांजवळ केवळ 3 मिलीग्रॅम ड्रग्स सापडलं असं आढळून आलेलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना जामीन देण्यासाठी काही हरकत नव्हती. माझं तर असं सुद्धा म्हणणं आहे की त्यांना जामीन देण्यासाठी खरं तर खूपच उशीर झालेला आहे. या पार्श्वभूमीवर विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज जो असीम, माफ करा, मी जरा तुम्हाला थांबवतोय. आपल्याबरोबर आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोकेत. स्वातीकडे जाऊयात. स्वाती, नक्कीच आपण थेट नवाब मलिक यांच्याकडे जाऊया, जे गेले अनेक दिवस एनसीबीचा भांडाफोड या नावाखाली एक नवीन त्यांनी प्रथा सुरू केली की व्हिडिओच्या माध्यमातून ते सातत्यानं म्हणत असतात. आता आपण त्यांना थेट विचारूया की आर्यन खानला बेल नाकारण्यात आलेली आहे. तुम्हाला वाटतंय की याच्या मागे नेमकं काय असावं? बघा, न्यायालय समोर जे युक्तिवाद करण्यात आला त्याच्या आधारावर न्यायाधीशांनी हा निर्णय दिलेला आहे. पण पहिल्या दिवसापासून एनसीपीच्या युक्तिवाद म्हणजे जे एस्प्लॅनेड कोडमध्ये जे युक्तिवाद होता, मग दुसऱ्या दिवशी युक्तिवाद बदलते, तिसऱ्या दिवशी बदलते, म्हणजे वेगळे वेगळे जेव्हा जेव्हा युक्तिवाद सुरू होते नवीन नवीन गोष्ट हे एनसीबी कडून करण्यात येत आहे. म्हणजे याच केसमध्ये असं नाही आहे, प्रत्येक केसमध्ये असंच घडते. याचा अर्थ असं घ्यायचं का की जे एनसीबी कडनं ज्यांना अडकवायचं आहे त्यांच्या विरोधात मुद्दाम अशा पद्धतीनं कोर्टासमोर काही बाबी ठेवल्या जात आहेत असं म्हणायचं तुम्हाला? हो, निश्चित रूपाने चुकीच्या बाबी ठेवण्यात येत आहे. आता या केसमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो, समीर खानच्या केसमध्ये एक व्हॉट्सअप चॅटचा आधार घेऊन बेल विरोध करण्याचं काम एनसीबी करत होती. तो व्हॉट्सअप चॅट आमच्या घरातला होता, म्हणजे घरातल्या लोकांनी एखादा व्हॉट्सअप चॅट पाठवला होता, म्हणजे लहान जवाईनी 5 लाख रुपये कर्ज दिलं होतं ते परत मागत होते. अगदी. आणि ते चॅट दाखवून हायकोर्टापर्यंत त्यांनी विरोध केला. अगदी. आणि आता चार्जशीटमध्ये ते व्हॉट्सअप चॅटच नाहीये. आता हे दाखवत आहे की आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा आम्हाला लावायचं आहे. कुठेतरी चुकीच्या पद्धतीने युक्तिवाद करताय. म्हणजे त्यांना माहित आहे जामीनच्या वेळी हा सगळं म्हणजे पुरावे हे गृहीत धरण्यात येत नाही. त्यामुळे लोकांना जास्त काळ हा तुरुंगात कसा ठेवता येईल हे काम एनसीबी करत राहत आहे. असेच बरेचसे उदाहरणं माझ्याकडे आहे. नक्कीच. आता जसं तुम्ही म्हणाल तुमच्याकडे उदाहरणं आहेत, पण मला सांगा, ऐकून घ्या, काही चार्जेसमध्ये ते स्वतः लिहून देत आहे एनसीपीचे लोक, हे वेलेबल चार्जेस आहे. काही ठिकाणी लिहून देत आहे हे वेलेबल नाही. म्हणजे वेगळे वेगळे केसेसमध्ये वेगळी वेगळी भूमिका घेत आहे. लोकांना जास्त ज्यांना हे
फेक केसेसमध्ये अडकवत आहे त्यांना जास्त वेळ कसा कोर्टात म्हणजे वेगळे पुरावे दाखवून जामीन होऊ द्यायचं नाही ही भूमिका जी आधीपासून यांची होती या केसमध्ये तसेच दिसते. माझा इतकंच म्हणणं आहे म्हणजे हा केस हा फेक केस आहे. हे जे वकील आहेत त्या लोकांनी हायकोर्टामध्ये जामीनच्या ऐवजी हा फेक केस आहे कोर्ट रिसिव्हर अपॉइंट करून घ्या जे पुरावे आम्ही सादर करतोय ते दाखवा म्हणजे जे त्यांनी हे सगळं सीजर झालेलं आहे जे फोटो एनसीबीने रिलीज केलेला आहे त्याचा एखादा कोर्ट कमिशनर नेमण्यात आला तर हा केसच क्वॅश होऊन जाईल. अच्छा मला सांगा मग या सगळ्या प्रकरणामध्ये जे जे तुम्ही भांडाफोड म्हणताय जे तुम्ही केलंय ते जर आर्यन खानच्या केससाठी मागितले गेले किंवा तुम्ही स्वतःहून देणार आहात का? आता कारण बेल तर नाकारलेली आहे पुढे. बेल ऑर्डरसाठी ते कुठेतरी ऍप्लिकेशन करत आहे. माझा असा सल्ला आहे की त्यांनी कुठेतरी हा केस फेक आहे या बाबतीत हायकोर्टात भूमिका घेतली पाहिजे आणि जे पुरावे आम्ही दाखवतोय त्या पुराव्याच्या आधारावर कोर्टासमोर विषय घेऊन गेले तर हे केसच संपून जाणार आहे आणि उलट एनसीबीच्या विरोधात भूमिका येऊ शकते कोर्टाची. त्यासाठी आता कसा जायचं आहे ते त्यांचा निर्णय आहे. पण मी आज माझ्या बोलण्यावर ठाम आहे की हे फेक केस आहे आणि कधी आज नाही उद्या हे फेक केस हे उघड होईल. आणि हे पुरावे लागले तर तुम्ही देणार का? हो 100% देणार मी. त्यांना गरज वाटेल की बाबा तुमच्याकडे जे पुरावे जे तुम्ही युक्तिवाद करताय ते आम्हाला द्या मी द्यायला तयार आहे. शाहरुखने मागावे हे पुरावे तुमच्याकडे? नाही मी त्यांनी मागावे असं नाही. जे 8 लोक आहेत त्याच्यातलं गरीब असेल त्यांनी जरी मागितलं तरी मी त्याला देणार आहे. तर हे होते नवाब मलिक ज्यांनी आपण म्हटलेलं आहे आपण बघतोय की विशाल की कशा पद्धतीने त्यांचं असं म्हणणं आहे की शाहरुख खानकडनं किंवा या संदर्भात केसमध्ये जे कोणी अडकले आहेत त्यांनी जरी पुरावे मागितले तरी ते द्यायला तयार आहेत. त्यामुळे आणि विशेष म्हणजे त्यांनी असं म्हटलं की आता तर बेल तर नाकारलेली आहे पण यापुढे मात्र ही केसच खोटी आहे फेक आहे या मुख्य प्रश्नावर त्यांनी हायकोर्टात अपील करावं असं त्यांनी थेट आपलं मत मांडलंय. धन्यवाद स्वाती या सगळ्या संवादाबद्दल. यानंतर एक नहीं बिल्कुल नहीं है. इट्स ओनली मेड फॉर ऑर्डर्स. नो मोर आर्ग्यूमेंट्स. इंशाल्लाह उम्मीद तो सबको है. सर आपकी क्या प्रतिक्रिया सर? बेल रिजेक्ट है जो जानकारी मिल रही है कि बेल रिजेक्ट हो गई है. आप जानकारी अगर आपको मिली है मुझे तो मिली नहीं है. मुझे मिली नहीं है. मुझे इसकी जानकारी नहीं है. थैंक यू वेरी मच. अरबाज की बेल रिजेक्ट हो गई है सर. मुझे पता नहीं है. आई एम जस्ट गोइंग ऑन टॉप. थैंक यू. आणि याबद्दल पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत. अजित आणखीन काय अपडेट? विशाल जी अपडेट मिळते त्यापैकी 2 ग्राउंड जे आहेत ते आपल्याला आता कळलेले आहेत न्यायालयामधून. म्हणजे आर्यन खान याचा जामीन अर्ज न्यायालयाने का फेटाळला याचे 2 मुख्य कारण आहेत. ते म्हणजे आर्यन खान या प्रकरणी म्हणजे फक्त आर्यन खान नाही तर जे 8 लोकांचा पूर्णपणे एनसीबीनं चौकशी केली तपास केला त्यांच्याकडून अंमली पदार्थ जप्त केले या प्रकरणामध्ये एनसीबीच्या तपासात असलेली प्रगती हे एक मुख्य कारण आहे. दुसरं कारण म्हणजे व्हॉट्सअप चॅटिंग म्हणजे हा तपास जो आहे तो पुढे आणखीन जाऊ शकतो. आणि तिसरं कारण म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं तपास झालेला आहे सगळं तपास लक्षात घेता हे 2 ते 3 कारणं या 2 ते 3 कारणांच्या आधारे यांचं या विशेष एनसीबीच्या विशेष न्यायालयाने आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट या तिघांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे. जर आपण न्यायालयाच्या या सगळ्या Please maintain your protocol. Yes, sir. We did. So, what was the reason the bail was rejected? Are you going to apply in the High Court? Sir? I don't have the order, so I can't answer the question. Sir, are you going to apply in the High Court? Sir? Until we read the order, we don't know. Are you going to apply right now, sir, in the High Court? We have to wait for the order. काही वकिलांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय. कुठल्या ग्राउंडवरती ही बेल रिजेक्ट करण्यात आली याबद्दलची माहिती आम्ही घेऊ किंवा जोपर्यंत ऑर्डर आमच्या हाती येत नाही तोपर्यंत आम्ही प्रतिक्रिया देऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ते वकील व्यक्त करताना दिसतात. पुन्हा एकदा जाऊयात अजितकडे. अजित विशाल तेच 2 मुद्दे होते जे मी सांगितलं की ज्या आपल्याला प्राथमिक मुद्दे कळालेले आहेत की एनसीबी तपासामध्ये ज्या पद्धतीनं प्रगती होते तो एक मुद्दा आणि व्हॉट्सअप चॅटिंग असेल किंवा एनसीबीनं ज्या गोष्टी सांगितल्या की हे सगळे लोक एका टेरर फंडिंगचा भाग होत आहेत. म्हणजे एनसीबीच्या म्हणजे अंमली पदार्थ जे करणारे रॅकेट आहेत जे तस्कर आहेत यांचा हे लोक एक भाग होत आहेत यांना बळी पडत आहेत
या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी ज्यावेळी भावनात्मक म्हणा किंवा तांत्रिकदृष्ट्या म्हणा किंवा युक्तिवादाच्या पार्श्वभूमीवरती म्हणा सरकारी वकिलांनी जे न्यायालयाला पटवून दिलं ते काही अंशी न्यायालयाला पटलेलं असं दिसतंच आहे आणि त्यामुळे जामीन अर्ज फेटाळलेला आहे. पण मुख्य कारण हेच आहे आर्यन खान याचा जामीन अर्ज फेटाळण्याचा, ते न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. ते म्हणजे NCBच्या तपासामध्ये होत असलेली प्रगती, NCBनं सादर केलेले प्राथमिक पुरावे, NCBचा युक्तिवाद आणि भविष्यात या प्रकरणामध्ये आणखीन मोठ्या लिंक लागू शकतात ज्या भारतीय अर्थव्यवस्थेला आणि भारतीय नागरिक आहेत त्यांच्याकरता मोठ्या प्रमाणात धोकादायक आहेत. हे दोन मुद्दे जे आहेत ते NCBचे न्यायालयाला पटले आणि त्या आधारावरती न्यायालयानं मुंबई सत्र न्यायालयानं आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट या तिघांचा जामीन देण्यास नकार दिलेला आहे. या पुढे जाऊन जर लक्षात घ्यायचं झालं तर अर्थात वकिलांकडून प्रतिक्रिया येताना दिसत आहेत की जोपर्यंत ऑर्डर हाती मिळत नाही त्यावर Because the order is yet to come in hand. Because we will first have to peruse the grounds. उनके वकीलों से बात करो आप। आपण पाहतोय की आर्यन खानचा त्याचबरोबर मुनमुन आणि अरबाजचा जामीन अर्ज जो आहे तो न्यायालयानं फेटाळलेला आहे. गेल्या 13 दिवसापासून आर्यन खान आणि त्याच्याबरोबर असणारे त्याचे दोन सहकारी म्हणजे यामध्ये मुनमुन आणि अरबाज जे आहेत त्यांचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्येच आहे आणि पुन्हा एकदा त्यांचा मुक्काम जो आहे तुरुंगातला तो वाढला असं म्हणता येईल. परत एकदा आपण अजितकडे जाणार आहोत. अजित, यापुढची प्रक्रिया कशा पद्धतीची असणार आहे? अगदी बरोबर विशाल, तेच मी सांगणार होतो. कोर्टाची प्रक्रिया मी समजवतो त्यामुळे प्रेक्षकांना नीट समजेल. कुठलाही निकाल देण्याच्या वेळेस न्यायालय पुन्हा निकाल वाचत नाही. न्यायालय त्यांचा अंतिम आदेश काय आहे, अंतिम निकाल काय आहे तो वाचतं आणि त्याच्यावरचे एखाद दोन ज्या गोष्टी आहेत त्याची कारणं जी आहेत ते न्यायालयामध्ये स्पष्ट करतं. त्याला ऑपरेटिव्ह पार्ट म्हणतात. न्यायालयामध्ये तेच झालेलं आहे. आजही न्यायालयाने जे माननीय न्यायाधीश जे आहेत त्यांनी स्पष्ट केलं की जामीन अर्ज आम्ही दिलेला नाही आहे. आम्ही जामीन अर्ज जो आहे तो फेटाळलेला आहे आणि कोणत्या दोन कारणावर फेटाळलेला त्याचा ऑपरेटिव्ह पार्ट जो आहे तो वाचून दाखवला आणि कंटिन्यू टू ऑर्डर. आता ही ऑर्डर कधी येईल, लोकांना प्रश्न पडला असेल की आता आर्यन खानला ऑर्डर कधी येईल, मग आता कशा पद्धतीनं पुढे प्रक्रिया असेल. याचं साधारण गणित आहे की ही ऑर्डर जी आहे ती जे मुंबई सत्र न्यायालयाचा जी वेबसाईट आहे त्याच्यावरती अपलोड होईल किंवा जे वकील आहेत त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं सर्टिफाईड कॉपी मिळण्याची ती त्यांना कॉपी मिळाल्यानंतर ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी जाऊन जामीन अर्ज पुन्हा करू शकतील आणि मग मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा जामीन अर्ज दाखल झाला. थांबवतोय तुला, तू देखील या पुढच्या चर्चेत सहभागी होऊ शकतोस. पण आपल्याबरोबर कायदेतज्ञ अनिकेत निकम आहेत. अनिकेत निकम यांच्याकडे जाऊयात. अनिकेत निकमजी, आज न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळलाय. यामध्ये अजून ऑर्डर नेमकी काय झालेली आहे ती ऑर्डर वाचूनच पुढली प्रतिक्रिया जी ती देता येऊ शकते. पण प्रथमदर्शनी आत्ता जे आपल्याला दिसतंय यावर आपलं काय म्हणणं आहे? सकृत दर्शनी असं दिसून येत आहे की NCBने जो युक्तिवाद माननीय न्यायालयात केला होता तो युक्तिवाद ग्राह्य धरून कदाचित माननीय न्यायालयाने त्यामुळेच आर्यन खान यांचा जामिनाचा अर्ज फेटाळला आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की NCBच्या युक्तिवादात देखील त्यांचं हेच म्हणणं होतं की त्यांची केस पजेशनची व कन्झम्पशनची नाही, परंतु कट कारस्थान जे रचलं होतं किंवा जी कॉन्स्पिरसी होती त्या कॉन्स्पिरसीचा एक भाग आर्यन देखील होता व त्याचबरोबर आर्यनकडनं जे व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशन्स त्यांना सापडले होते त्या व्हॉट्सअप चॅट व कॉन्व्हर्सेशन्समध्ये ड्रग्सचा उल्लेख करण्यात आला होता आणि त्यामुळे या कटाचा स्वरूप बघता याच्यात पुढचा तपास करणे आवश्यक आहे आणि त्यामुळे सध्याच्या घडीला जामीन देऊ नये अशा स्वरूपाची जी त्यांची भूमिका होती कदाचित माननीय न्यायालयाने ती भूमिका ग्राह्य धरून त्याचा जामीन फेटाळला आहे असं दिसून येते. अर्थात आर्यनच्या जामिनाच्या संदर्भात जी ऑर्डर आलेली आहे तिचा अभ्यास करूनच व तिचं पुढचं वक्तव्य करता येईल, परंतु सकृत दर्शनी तरी असं दिसून येतं. अनिकेत निकमजी, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे देखील या विषयाला घेऊन माहिती देत आहेत. ते आता न्यायालयाच्या बाहेरच आहेत. अजित, तुला अनिकेत निकम यांना काय प्रश्न विचारायचा आहे का? पहिले थोडी माहिती देतो. अनिकेतजी, न्यायालयात संपूर्ण युक्तिवाद झाला, युक्तिवाद ऐकण्यात आला. 3 ते 4 दिवस युक्तिवाद चालला. सगळा भाग जो आहे तो वकिलांनी आपापल्या बाजू मांडलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी होत असताना जी प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली आहे त्यानुसार NCBच्या तपासामध्ये असलेली प्रगती
आणि या प्रकरणाशी संबंधित इतर काही महत्त्वाची लोकं आहेत किंवा इतर काही मोठ्या लिंक्स आहेत, मग अंमली पदार्थ तस्कर असतील किंवा इतर व्यक्ती असतील, यांच्या लिंक्स आहेत. ह्या 2 ग्राउंडवरती न्यायालयानं ह्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला अशी माहिती मिळते. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे अनिकेतजी, की ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण इतकं हाय प्रोफाईल आहे, इतकं प्रसारमाध्यमांनी सगळं प्रकरण दाखवलं, तर ह्या सगळ्या गोष्टींचा कुठे ह्या निकालावरती परिणाम झाला असावा? नाही, मला असं वाटत नाही. कारण न्यायालय हे प्रसार माध्यमांमध्ये काय बातम्या येतात त्यावर त्यांचा निकाल ठरवत नसतात, तर त्यांच्या पुढे काय पुरावा येतो त्यावर ते निकाल देत असतात. आणि त्यामुळे एनसीबीने जो युक्तिवाद केला, आर्यनच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला, त्या आधारावरती माननीय न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे. आणि एनसीबीचं जे म्हणणं होतं की याच्यात अधिक तपासाची गरज आहे वा अधिक गुंतागुंतीचा तपास असल्यामुळे थोडा वेळ लागेल, तर कदाचित या गोष्टी ग्राह्य धरून माननीय न्यायालयाने त्या ठिकाणी तसा निकाल दिला. अगदी धन्यवाद. मी काय तुम्हाला हा प्रश्न काय विचारला, लोकांचं म्हणणं असतं की प्रसारमाध्यमामध्ये चालतं तोच पुढे तो त्या सगळ्या गोष्टी पुढे बऱ्यापैकी येतात. तर मुळात आणखीन एक प्रश्न आहे की बोला अनिकेतजी, माझा पुढचा एक प्रश्न आहे की सामान्यपणे आता इथल्या न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळलेला आहे, मग पुढची प्रक्रिया कशी असेल? कारण का लोकांना हा प्रश्न पडलेला आहे की आर्यन खान आता जेलमध्ये किती दिवस राहणार? नाही, या निकालाच्या विरुद्ध त्यांना निश्चितपणे उच्च न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल करता येतो आणि मला असं वाटतं ते दाखल करतील देखील. आणि त्यानंतर उच्च न्यायालयात या विषयावरती पुढचा युक्तिवाद व निकाल दिला जाईल. साधारणपणे ती प्रक्रिया काय असते उच्च न्यायालयामध्ये? इथली ऑर्डर कॉपी मिळाल्यानंतर एक लोकांना ऐकण्याची उत्सुकता असते, कारण उच्च न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल केल्यानंतर आर्यनच्या वकिलांचा युक्तिवाद होईल, त्यानंतर एनसीबीच्या वकिलांचा युक्तिवाद होईल, त्यावर जर पुन्हा फेर युक्तिवाद करायचा असेल तर ती संधी देखील देण्यात येऊ शकते. आणि मग माननीय न्यायालय त्या विषयावरती निकाल देतील, सगळ्या बाजूंचा युक्तिवाद, सगळ्या दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर. आणि पुढच्या 30 आपण कायदेतज्ञ आहात. जी आपण कायदेतज्ञ आहात, आपल्याला ही कल्पना असते की कशा प्रकरणामध्ये साधारणपणे कधीपर्यंत न्यायालय काय निकाल देऊ शकेल, एक साधारणपणे कल्पना तुम्हाला असते. आता महानगर दंडाधिकारी म्हणजेच किल्ला कोर्ट आहे, त्यांनी जामिनावर सुनावणी घेण्यास नकार दिला, त्यांच्या अधिकारात नाही आहे ते त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलेला आहे, कारण का एनसीबीच्या तपासामध्ये प्रगती आहे, मोठ्या लिंक्स मिळत आहेत. तर आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये साधारणपणे काय होऊ शकतं, तुम्हाला काय वाटतं? हे बघा, मी भविष्यवाणी करू शकत नाही, मी भविष्यवाणी करत नाही, परंतु त्यांच्या पुढे कुठलंही न्यायालय त्यांच्या पुढे जो युक्तिवाद होतो त्या युक्तिवादाच्या आधारावरती ते निकाल देत असतात. आर्यनच्या प्रकरणात कन्झम्पशन नाही, पजेशन नाही, परंतु एक आरोप जो होता की जे आता थोड्या वेळपूर्वी बोललात की याच्यात आणखीन तपास करायचा आहे, इतर आरोपींची इन्व्हॉल्वमेंट असू शकते वगैरे वगैरे, तर ते ग्राह्य धरून कदाचित कोर्टाने जामीन फेटाळला असेल. परंतु मला मी मुद्दामून एक सांगतो की मागच्या काही आठवड्यांपूर्वी माननीय उच्च न्यायालयाने अशाच नाशिकमधल्या एका रेप पार्टीमध्ये जिथे तरुण मुलांना पकडलं होतं ड्रग्ज सोबत, तर त्या आरोपींना माननीय उच्च न्यायालयाने जामीन दिला होता की या तरुणांना एक संधी रिफॉर्मेशनची पुन्हा देण्यात यावी ही या मुद्द्यावरती. तर असा स्वरूपाचा युक्तिवाद देखील आर्यनच्या वतीने उच्च न्यायालयात होऊ शकतो आणि निश्चितपणे दोघी बाजू ऐकल्यानंतर माननीय उच्च न्यायालय त्या ठिकाणी निकाल देईल. पण आपण अनिकेत, जे आपणच आपल्या सुरुवातीला सांगितलं की ही केस कन्झम्पशनची नाही आहे, तर ही पजेशन आणि पुढे लिंक्स आहेत, पेडलरची लिंक्स आहेत, त्याच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे त्या घटनेमध्ये जे न्याय दिले गेलेले आहेत किंवा त्या घटनेमध्ये जे निकष लावले गेलेले आहेत त्या घटनेमध्ये लागू शकत नाहीत का? नाही लागू. हे बघा, एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की फक्त कोर्टापुढे आर्यनचीच केस नव्हती, आर्यनच्या सोबत इतर आरोपींची देखील केस जामिनाचा अर्ज होता. त्यातल्या काही आरोपींकडे कन्झम्पशनची केस आहे, पजेशनची केस आहे, काहींची कन्झम्पशनची केस आहे. आणि त्यामुळे हे सगळे आरोपी एकत्र पुन्हा उच्च न्यायालयात जातील. तर कोर्टाला प्रत्येक आरोपीचा युक्तिवाद स्वतंत्रपणे ऐकून घेतल्यानंतर त्या आरोपींच्या विरुद्ध काय पुरावा आहे त्याचं विश्लेषण करून त्या ठिकाणी निकाल द्यावा लागेल. साधारणपणे किती दिवसांची प्रक्रिया लागू शकते या सगळ्या गोष्टींना, आणि आर्यनला किती दिवस अजूनही जेलमध्ये राहावं लागू शकतं? असं आहे की उच्च न्यायालयात 30 तारखेपासून दिवाळीच्या सुट्ट्या लागत आहेत
परंतु जामिनाचा अर्जाची सुनवाई सुट्टीच्या कोर्टापुढे देखील चालू शकते. त्यामुळे त्यांनी जलद गतीने जामिनाचा अर्ज दाखल करावा व त्याची सुनवाई घ्यावी, जेणेकरून लवकरच त्यांच्या पक्षकारांना न्याय मिळू शकतो. ओके. विशाल, आपण ऐकलं असेल की 30 तारखेपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत आहेत. त्याच्या आधीच आता आर्यनच्या वकिलांना लवकरात लवकर मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनाकरता अर्ज करावा लागणार आहे आणि पुढे जाऊन लवकरात लवकर युक्तिवाद न्यायालयाला, मुंबई उच्च न्यायालयाला कशा पद्धतीने पटवून देण्यात येईल की कशा पद्धतीने 20 दिवस एक साधारण केस आहे. याच्यामध्ये याच NCBनं पकडलेले ती स्टँडअप कॉमेडियन जी आहे भारती, ती असेल किंवा इतर असे अनेक लोक आहेत की ज्यांना पकडल्यानंतर, अटक झाल्यानंतर त्यांना एका दिवसाच्या आत त्यांना जामीन मिळालेला आहे. मग आर्यन खान केसच्या बाबतीमध्ये असं काय घडतं हे लोकांना खरंच जाणण्याची उत्सुकता आहे. पण हे प्रकरण जे आहे ते NCBनं वेगळ्या पद्धतीने हाताळलं आहे का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. असं सगळं असताना आता जी प्रक्रिया पुढची न्यायालयाची आहे, मुंबई उच्च न्यायालयाची, त्याच्यामध्ये त्यांच्या वकिलांना मोठ्या जलद गतीनं सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत किंवा त्यांची हालचाल जी आहे ती करावी लागणार आहे. अन्यथा आर्यनचे आत्ता नुकते जे काही सण झाले, काल ईद झाला किंवा त्याच्या आधी काही सण झाले, हे सगळे जेलमध्ये गेले. त्याच्या पुढची दिवाळी देखील जेलमध्ये जाऊ शकते जर आर्यन खानच्या वकिलांनी तात्काळ हालचाल केल्या नाहीत तर. अजित, तू आपल्याबरोबर असंच थांब. आर्यन खानचे वकील यांनी या सगळ्या निकालावरती काय म्हटलंय, त्यांची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे, बघूयात. अभी ग्राउंड जो है वो अभी बोले नहीं गए हैं क्योंकि सिर्फ ऑपरेटिव पार्ट पास हुआ है. जैसे ही इस चीज़ में पूरा कंप्लीट ऑर्डर्स आएगा तभी हम इसके ऊपर पूरी बात कर पाएंगे. देखिए, ये तो अभी कोर्ट के ऑर्डर्स पे डिपेंड करता है. जैसे कि मैं बता रहा हूँ, अगर कोर्ट का ऑर्डर हाथ में आएगा तभी पता चलेगा कि किस ग्राउंड्स की बेसिस पे इसको रिजेक्ट किया हुआ है. बिकॉज इसमें 29 सेक्शन कॉन्स्पिरेसी का ऐड किया, मे बी दैट माइट बी रीजन. नहीं, हमें पूरी उम्मीद है कि हाईकोर्ट इस चीज़ को प्रॉपरली परयूज करके और सुन के प्रॉपरली इसको एडजुडिकेट करेगा. बिकॉज ऐसे बहुत से प्रेसिडेंट्स है जहाँ पे बॉम्बे हाईकोर्ट ने बेल ग्रांट किया. We are expecting it to be positive, but rest is all depends upon God. इंशाल्लाह उम्मीद है हमें बिल मिल जाना चाहिए, बाकी ऊपर वाले के हाथ में है. जो आर्गुमेंट हुए हैं वो अपनी तरफ से पूरी उन्होंने कोशिश करी है. कोशिश लगातार की है, सबने आर्गुमेंट की है, सबकी तरफ से पूरी उम्मीद है आज इंशाल्लाह मिल जाना चाहिए. फिर से आर्गुमेंट के लिए टाइम मांगने होंगे? नहीं, बिल्कुल नहीं है. इट्स ओनली मेड फॉर ऑर्डर्स, नो मोर आर्ग्यूमेंट्स. तो जोपर्यंत हा निकाल जो आहे, म्हणजे हा जामीन अर्ज नाकारत असताना काय नेमकं न्यायालयाने म्हटलेलं आहे, कुठल्या ग्राउंडवरती, कुठली कारणं देत हा जामीन नाकारलेला आहे हे कळू शकत नाही. त्याबद्दलची ऑर्डर हाती येत नाही. तोपर्यंत पुढली प्रक्रिया नेमकी काय करायची हे आत्ताच सांगणं कठीण असल्याचं वकिलांनी म्हटलेलं आहे. पण अर्थात जसं आपण बघितलं, तशी माहिती घेतली आपण की 30 तारखेपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत आहेत. त्यामुळे अर्थात यामध्ये असणाऱ्या सगळ्याच लोकांना, म्हणजे आर्यन खानपासून मुनमुन, त्याचबरोबर अरबाज आणि इतरही काही लोक असतील, त्यांच्या वकिलांना त्यांच्या पक्षकाराला सोडवण्याच्या संदर्भात लवकरात लवकर पुढला जामीन अर्ज जो आहे तो दाखल करावा लागणार आहे. उच्च न्यायालयात ते जाऊ शकतात, त्या दृष्टीने त्यांना प्रयत्न करावे लागणार आहे. यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आर्यन खानला जामीन नाकारण्यात आलाय. जाऊयात थेट आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे ब्रेक नंतर. अजित. विशाल, आपल्यासोबत मुनमुन धमेचा यांचे वकील अली आसिफ आहेत. आसिफजी, कोणत्या ग्राउंडवर हा तुमचा जामीन अर्ज फेटाळण्याची शक्यता तुम्हाला वाटते? आता फक्त हे ऑपरेटिव्ह ऑर्डर पास केला आहे. ऑपरेटिव्ह पार्टमध्ये फक्त रिजेक्शन सांगितलं आहे. आता पूर्ण ऑर्डर हे हातात आता पेंडिंग आहे, येणार आहे. आम्ही सर्टिफाईड कॉपीला ऑलरेडी ॲप्लिकेशन दिलं आहे. आम्ही उम्मीद करतात आणि होपिंग आहे की आजच आमच्या हातात हे कंप्लीट ऑर्डर येणार. पण जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार NCBच्या तपासामध्ये जी प्रगती आहे, व्हॉट्सअप चॅट असतील किंवा याच्यामध्ये काही वेगळ्या लिंक्स आढळलेल्या आहेत, म्हणजे पेडलरांची लिंक आढळलेल्या आहेत, या 2 बेसवरती न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळलेला आहे. मला असं वाटतं की हे फक्त सेक्शन 29 जे इन्वोक केलं आहे NCBने आमच्या सगळ्यांच्या विरोधात कॉन्स्पिरसीचा NDPS ॲक्टमध्ये. हे ॲक्ट, हे सेक्शनचा काहीतरी हे प्रेशर केसवर पडला आहे. मला असं वाटतं की ऑर्डरमध्ये याचा एक्सपिरेशन दिलं असतात, मला असं वाटतं. तर आता हे ऑर्डर जे हातात येईल तरीच आम्ही पूर्ण की जे काय ग्राउंड्स आहे आणि जे जस्टिफिकेशन असेल तरी आम्ही पूर्ण सांगणार. सुट्टींचा काळ सुरू होतो, दिवाळी सुट्टींचा काळ. आपल्या हातात फार कमी वेळ आहे. काय वाटतं तुम्हाला की साधारणपणे कधीपर्यंत मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होऊन
दिलासा मिळू शकेल तुम्हाला? नाही आम्हाला खूप आम्ही होपफुल आहे, कारण का आता आपण 12 दिवस आमच्याकडे आहे. 12 दिवसांना आतमध्ये आम्ही ॲप्लिकेशन फ्रेश मूव्ह करणार बॉम्बे हायकोर्टमध्ये आणि अटमोस्ट अर्जन्सी ॲप्लिकेशन रेसिपी मूव्ह करून आम्ही आम्ही कम्प्लीट होपफुल आहे की आमचा ॲप्लिकेशन बोर्डवर येणार. उद्या आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन दमेच्या तिघांचा ही ज्युडिशियल कस्टडी संपते. त्यांना कुठल्या कोर्टात हजर केलं जाऊ शकतं? आता कारण इथे तर जामीन आता फेटाळलेला आहे, इथे तर केस नाही आता. नाही, ट्रायल तर इथेच होणार आहे ना, कारण काय तुम्ही ट्रायल सांगतो ना, विचारतो. उद्या ज्युडिशियल तुमची संपणार आहे, हो. मग त्यांना आता कुठल्या न्यायालयात हजर केलं जाईल? नाही, न्यायालयाचा जे प्रश्न आहे ते कंटिन्यू होणार आहे, कारण काय आता ते CMM कोर्टने हा केस ऑलरेडी ट्रान्सफर केला आहे सेशन्स कोर्टला. तर आता हे बघायचं आहे की त्याचा ज्युडिशियल कस्टडी एक्सटेंड होणार तर ॲटलिस्ट 10 ते 14 दिवस होणार आहे. आता ते उद्या माहिती पडेल की काय असणार आणि काय होणार, कारण काय उद्या आम्ही फर्स्ट हाफमध्येच बिल ॲप्लिकेशन बॉम्बे हायकोर्टमध्ये मूव्ह करणार आहे. पण एक प्रश्न होता की या सगळ्या तपासादरम्यान एक सॅनिटरी नॅपकिनचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला होता आणि त्या सॅनिटरी नॅपकिनमधून अंमली पदार्थ मिळालेले आहेत, ते मुनमुन दमेच्याकडे मिळालेले असं सांगितलं होतं. होऊ शकतं माहिती पाठीपुढे थोडी चुकीची गेली असावी, पण तुम्हाला याच्यावरती तुम्ही न्यायालयामध्ये देखील क्लॅरिफाय करत होता आणि तुमचं म्हणणं होतं की नेमकं तुमच्याकडे सापडलं नव्हतं. नेमकं तुमचं म्हणणं काय? हे जे सॅनिटरी पॅडचा जे इश्यू आहे, जे खूप व्हायरल झाला ट्विटर आणि सोशल मीडियावर, हे सगळं खोटं आहे, हे चुकीचं आहे. कारण काय ते सॅनिटरी पॅडचा जे विषय आहे ते वेगळं मुलींबरोबर आहे, ते मुलींविरोधात आहे. आणखी आमचा पंचनामामध्ये पण जे पंचनामा मुनमुनचा केसमध्ये जे दाखल केला आहे NCBने, त्या पंचनामामध्ये पण हे ओपनली दिलं आहे की त्याचा पर्सनल पोझिशनमध्ये काय पण पोझिशन सापडली नाही आहे. तर हे जर पंचनामामध्ये आहे तर तुम्ही मुनमुन दमेच्याला कशाला अरेस्ट केला हे आता टिल टुडे जे जस्टिफाईड नाही आहे. नक्कीच. साधारणपणे तुमची अपेक्षा काय आता की मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथून काय दिलासा मिळू शकतो? तुम्हाला जामीन मिळेल ती तुम्हाला अपेक्षा आहे, पण किती वेळात किंवा किती दिवसात? आमच्याकडे आता 12 दिवस आहे. आम्ही होपफुल आहो की ॲज अर्ली ॲज पॉसिबल जे ॲप्लिकेशन मूव्ह करून नंतर रेसिपी पाठवून ते बोर्डवर आलं तर आम्ही खूप होपफुल आहे की NCB ॲटलिस्ट या केसमध्ये. एक सामान्य प्रश्न की लोकांना असं म्हणणं की युक्तिवाद जे चालले इकडे, आर्ग्युमेंट जे चालले या कोर्टामध्ये खूप जास्त काळ चालले आणि त्याच्यामुळे कुठेतरी डिले झालं. नाही, असं नाही आहे, कारण काय अनफॉर्च्युनेटली जे 5 दिवसाचा हॉलिडे आला आतमध्ये, ते सगळा गोंधळ जे आहे ते त्याच विरोधात तेच मेन रिझन आहे की सगळं हे सगळा प्रोसेस डिले झाला. पण आता आम्ही होपफुल आहे, कारण काय आता काय आतमध्ये फक्त सॅटर्डे आणि संडे आहे जे इश्यू होणार आहे. पण त्याच्यानंतर कम्प्लिटली वर्किंग वीक आहे आणि आम्ही उम्मीद करतो आहे आणि होपफुल आहो की आता हे बॉम्बे हायकोर्ट आमचा ॲप्लिकेशन बघून हे बोर्डवर ठेवणार आहे त्यांसाठी. हे होते मुनमुन दमेच्या यांचे वकील. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मधल्या काळात सुट्टी होती, त्यांचा युक्तिवाद जो आहे तो योग्य वेळेत चालला. न्यायालयाला पटवून द्यावं लागतं वकिलांना की आपले अशील जे आहेत म्हणजे आपले क्लायंट जे आहेत ते कशा पद्धतीनं या सगळ्या प्रकरणामध्ये नाही आहेत किंवा त्यांच्यावरचे आरोप जे करण्यात आलेले आहेत ते आरोप कसे चुकीचे आहेत किंवा त्यांना जामीन मिळावा याकरता युक्तिवाद जे ते करणं गरजेचं असतं, त्याकरता वेळ लागतो हे त्यांचं म्हणणं होतं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या स्पष्ट केलेल्या आहेत आणि मुद्दा तोच आहे पूर्ण की जर प्रगती असेल तपासामध्ये तर त्यामुळेच न्यायालयाने हा जर जामीन अर्ज फेटाळला असेल तर नेमकं मुंबई उच्च न्यायालयामध्ये काय होईल हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. विशाल, धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. आम्ही तुझ्याकडनं याविषयी अपडेट घेत राहू. पण आता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय की आर्यन खान, मुनमुन आणि त्याचबरोबर अरबाज या तिघांनाही जामीन आज मिळालेला नाही. त्यांचा तुरुंगातला मुक्काम जो आहे तो वाढला. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात. परमबीर सिंग यांना अटक करणार नाही याची शाश्वती देण्यास राज्य सरकारनं नकार दिला. परमबीर सिंग हे सध्या कुठे आहेत याची माहिती नाही. ते समन्सना उत्तर देत नाहीत असं राज्य सरकारनं स्पष्ट केलंय. ॲट्रॉसिटी प्रकरणात दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात आलेल्या परमबीर सिंग यांच्या अडचणी ज्या आहेत त्या वाढण्याची चिन्ह आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. मात्र परमबीर सिंग नेमके कुठेत याचा ठाव ठिकाणा अद्याप समजलेला नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकलेली नाही आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या
सुनावणी दरम्यान राज्य सरकारने परमबीर सिंग यांच्यावरच्या कारवाई संदर्भात भूमिका स्पष्ट केली. कारवाई न करण्याचं आश्वासन आता पाळलं जाण्याची शाश्वती देता येणार नाही असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं. त्यामुळं परमबीर सिंग यांच्यावर कारवाई करण्याची तयारी राज्य सरकारने पूर्ण केल्याचं यातून स्पष्ट झालं. आणि याचबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत. अजित, राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई होणार नाही होणार या संदर्भातली शाश्वती देऊ शकलेली नाहीत. याचाच अर्थ जर त्यांचा ठाव ठिकाणा समजतो किंवा ते कुठे आहेत याबद्दलची माहिती मिळते तर त्यांना अटक होऊ शकते. विशाल, मुंबई पोलिसांकडे या संबंधितल्या कायदेशीर बाबी ज्या आहेत त्यांचं जर आपण लक्षात घेतलं तर मुंबई पोलीस आता कोणत्याही क्षणी परमबीर सिंग यांना अटक करू शकते. पण राहिला विषय की ते ज्या पदावरती आहेत ते त्यांच्याकडे जे पद आहे किंवा त्यांच्याकडे जो पदभार आहे हे सगळं लक्षात घेता त्यांची अटकेची प्रक्रिया कशी केली जाऊ शकते. कारण का काही अशा गोष्टी आहेत किंवा काही असे भाग आहेत की ज्याच्याकरता किंवा काही कायदेशीर मोड असे आहेत की ज्याच्यामुळे मुंबई पोलिसांना परमबीर सिंग यांना अटक करता येत नाही आहे. नाही तर आत्तापर्यंत त्यांना अटक झाली असती असं दिसतंय. एकंदर मुंबई पोलिसांच्या संपूर्णपणे जो तपास करतायत किंवा त्यांची तपासाची दिशा जी आहे ती वारंवार नोटीस जारी ज्या करतायत त्यावरून दिसते. आज न्यायालयामध्ये स्पष्ट केलं राज्य सरकारने की आम्ही त्यांना अटक करू शकत नाही, असं आम्ही तुम्हाला ठोसपणे सांगू शकत नाही. कारण का ह्याचा अर्थ हाच आहे की तपासामध्ये मुंबई पोलिसांना परमबीर सिंग यांच्या विरोधामध्ये असंख्य पुरावे आणि भरपूर गोष्टी सापडलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती जर परमबीर सिंग यांची चौकशी झाली तर त्यांना अटक होऊ शकते. हे कुठेतरी अप्रत्यक्षरित्या राज्य सरकारला न्यायालयामध्ये सुचवायचं होतं. राहिला विषय की आता त्यांना सरकारने असं का म्हटलं न्यायालयामध्ये, तर मुद्दा हाच आहे. वारंवार पोलिसांचं हेच म्हणणं आहे की परमबीर सिंग हे नेमके कुठे आहेत हे समजू शकत नाही आहे. हा नेमका सगळा प्रकार जो तपास असता तो एका ठिकाणी येऊन थांबलेला आहे. कारण का परमबीर सिंग यांची कोणतीच माहिती मिळत नाही आहे, त्यांचा ठाव ठिकाणा लागत नाही आहे आणि त्याचमुळे संपूर्ण तपास जो आहे तो खोळंबलेला आहे. हे 2-3 मुद्दे जे आहेत आणि वारंवार त्यांना पाठवली गेलेली नोटीस या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर मुंबई पोलीस जे आहेत ते परमबीर सिंग यांना अटक करू शकते आणि त्यामुळेच त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहेत. पण परमबीर सिंग हे भारतामध्ये आहेत, भारताच्या बाहेर आहेत, ही गोष्ट जी आहे ती अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही आहे. धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पाहूयात. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. आपल्या पक्षातील स्थानिक नेते हुकुमशहा असल्याची लेखी तक्रार करत भाजपच्याच नगरसेवकानं भाजपला घरचा आहेर दिलाय. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपात फूट. आमदार महेश लांडगे आणि जगताप यांचा मनमानी कारभार. पक्षांनी ठरवायचे पक्ष वाचवायचा आहे की 2 आमदार वाचवायचे. नगरसेवकाची अमित शहा देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार. भाजपला फटका बसण्याची व्यक्त केली शक्यता. ही काही आम्ही केलेली भविष्यवाणी नाही, तर पिंपरी चिंचवडमधील सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकानं आपल्याच पक्षाची केलेली ही पोलखोल आहे. भाजपचे नेते अमित शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरसेवक तुषार कामठे यांनी अशी लेखी तक्रार करत आपलेच नेते आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या कारभाराचं पितळ उघडं पाडलंय. पिंपरी चिंचवड भाजपातील स्थानिक आमदार शहराध्यक्ष हुकुमशहा असून आमदारांच्या मनमानी कारभारामुळे पक्ष बदनाम होतो आहे. महापालिकेच्या कामात आमदारांचा हस्तक्षेप होत असल्याने आमदारांवर नाराज असल्याने अनेक नगरसेवक पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. पक्षानं वेळीच लक्ष न घातल्यास आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला फटका बसेल. आमदारांचे हस्तक्षेप फक्त कामांसाठी आहेत. म्हणजे जी कामं जे निवेदन निघतात त्याच्यामध्ये त्यांचा हस्तक्षेप पाहिजे. त्यांचे नातेवाईक त्याच्यामध्ये कामं दिली गेलेली पाहिजेत. त्यांच्या पाहुण्यांना कामं दिली गेली पाहिजेत. एवढंच उद्दिष्ट त्यांचं असतं. महापालिका ही एक संस्था आहे, ती संस्था जगली पाहिजे. संस्था जगण्याचं काम इथं करत नाहीये. संस्थेचं खालसा करण्याचं काम आता स्थानिक नेत्यांच्या हातनं चालू आहे. भाजपच्या नगरसेवकानंच आमदार आणि पदाधिकाऱ्यांवर घणाघात केल्यानं विरोधकही भाजपच्या कारभारावर आता कडाडून हल्ला करू लागलेले आहेत.
पिंपरी चिंचवड याचा चेहरा बदलण्यासाठी ज्या लोकांनी काम केलं, आज त्यांच्या हातामध्ये सत्ता नसेल, ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी सत्तेचा पूर्ण गैरवापर या ठिकाणी केला. याच्यात चवीदार गोष्टी घराघरात ऐकायला मिळत आहेत आणि म्हणून या शहराचं भवितव्य घडवणारे त्यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा या शहराचं नेतृत्व, या शहराचा अधिकार हा देण्याची कामगिरी तुम्ही लोकांनी केली पाहिजे. स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांबद्दल पिंपरी चिंचवड मधल्या नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीची ही पहिलीच घटना नाही. तर याआधीही रवी लांडगे, आशा शेडगे, शीतल शिंदे आणि सीमा सावळे या भाजप नगरसेवकांनी देखील वेगवेगळ्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे. पण असं असलं तरी विरोधक आणि स्वपक्षीयांकडून होणारी टीका ही त्यांची वैयक्तिक मतं असल्याचं सांगत भाजपचे नेते यावर बोलणं टाळतायत. हे थेट प्रसार माध्यमांना दिलेलं आहे. तशा प्रकारची मी गटनेता म्हणून माझ्याकडे लेखी किंवा तोंडी प्रकारची सूचना त्यांनी दिलेली नाही. आणि अशा प्रकारचं घरभेदी करणारं किंवा विरोधी पक्षाला भविष्यामध्ये 2022च्या निवडणुका लक्षात घेता आपली स्वतःची एक आयडेंटिटी तयार करण्याचा हा उपक्रम तुषार कामटेंच्या माध्यमातून केला जातोय. भविष्यामध्ये अशा चुकीचं काम किंवा पक्षामध्ये अशा चुकीच्या कामांना थारा दिला जाणार नाही. खरं तर निवडणुका जवळ आल्या की कोणत्याही पक्षामध्ये बंडाळी बघायला मिळतेच. मात्र पिंपरी चिंचवड भाजपमध्ये पडलेली ही उभी फूट पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपची डोकेदुखी ठरू शकते. नाराजी जर अशीच उघडपणे जाहीर होत राहिली तर दुसऱ्यांदा महानगरपालिकेची सत्ता काबीज करण्याचं भाजपचं स्वप्न धुळीस मिळवण्याची ही नांदी ठरू शकते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी वेळीच याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.